नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीमधली बैठक निष्फळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या बैठकीत एसटी संपावर कोणताही तोडगा निघाला नसल्याचं समोर आलंय. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको यासाठी उदय सामंत यांनी विनंती केली. मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाही तोवर संपावर ठाम राहणार अशी एसटी कर्मचारी संघटनांनी भूमिका घेतली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा तोटा सहन करावा लागतोय. त्यांची गैरसोय होते आणि यामध्येच मध्यस्थी करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक बैठक घेतली. मात्र उदय सामंत आणि कृती समिती यांच्यातली बैठक निष्फळ ठरल्याची माहिती मिळते. उद्या आम्ही बैठक बोलवलेली आहे. यापूर्वी देखील बैठक झालेली आहे आणि एसटी कर्मचारी खरं म्हणजे एसटी आपली ही गावागावी जाणारी एसटी आहे आणि त्याच्यासाठी उद्या बैठक बोलवली आहे. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल. परंतु एसटीच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत, राष्ट्रपती आज इकडे आहेत, उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं. त्यामुळे माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये. तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एसटी कर्मचारी संघटना देखील आंदोलनामध्ये उतरणार आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटना आंदोलनामध्ये सामील होईल. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर केली. केवळ अधिकाऱ्यांनी केलेल्या दिशाभूलीमुळेच एसटी कर्मचारी संपावर असल्याची टीका पडळकरांनी केली आहे आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संपात उतरावं असं आवाहन पडळकर आणि खोत यांनी केलंय. जे कर्मचारी उत्स्फूर्तपणे संपावरती काही टक्के गेलेले आहेत, 5% कर्मचारी आज संपावरती आहेत, पण आज रात्रीपासून महाराष्ट्रातले सगळे एसटी कर्मचारी संपावरती जातील आणि त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. आम्ही दोघं सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही भूमिका घेतो अशाचा भाग नाही. पण कर्मचाऱ्यांच्या बाजूने तुम्ही ठामपणे बोलायला पाहिजे होतं. खोटी माहिती वारंवार सरकारकडे दिली जाते. रडायचं. अरे मी राज्य सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी महिलांची सन्मान योजना सुरू केली. 50% महिला सन्मान योजना सुरू केल्यानंतर राहणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये मी देखील मध्यस्थी करतो असं सगळ्यांना सांगितलं होतं. कारण त्याच्यामध्ये ताटे साहेब असतील, संदीप शिंदे असतील, सगळेच जे प्रमुख आहेत त्यांना मी 1 to 1 ओळखतो. त्यांच्याशी अनेक वेळा मी चर्चा केलेली आहे. परंतु ठीक आहे, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो लोकशाहीतली एक प्रक्रिया असेल आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जनतेचा आणि विशेषतः गणेश भक्तांचा विचार करावा ही आज देखील माझी विनंती आहे. पडळकर आणि खोत जे आहेत यांची देखील संघटना यामध्ये आता सहभागी होऊ पाहत आहे. हे एकूणच तुमचेच ते प्रतिनिधी आहेत, कशा प्रकारे बघता आहे? मग त्यांच्याशी चर्चा होईल समजायचं नंतर नाही. सगळ्याच्या आज रात्री 12 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील, उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील. माझी एकच विनंती आहे की सण आहे आणि सरकार सकारात्मक असताना, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असताना आंदोलनं कशासाठी असावं हे मला अजून कळलेलं नाही. फक्त 48 तासानंतर मुख्यमंत्री महोदयांची बैठक होणार आहे, तर 48 तास थोडं सांभाळून घेतलं पाहिजे आणि हा विचार केला पाहिजे. मी भावनिक देखील त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं आंदोलन म्हणजे गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळं जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो. तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये, गणेश भक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली. हे देखील त्यांना सांगितलं की सीएम साहेबांच्या कार्यबाहुल्यामुळे 20 तारखेला मिटिंग होऊ शकली नाही, परंतु ते मोठ्या मनानं उद्या मिटिंग घेत आहेत आणि जो काही कालावधी गेला त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी दिलगिरी व्यक्त करून तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात, तर मी दिलगिरी देखील व्यक्त केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार सकारात्मक आहे. सरकार सगळे एसटीचे मुद्दे विचार करायला तयार आहे. मुख्यमंत्री महोदय जे परिवहन खातं स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते.
त्याच्यामुळे एवढं सांगितल्यानंतर संघटनांनी ऐकलं पाहिजे ही माझी विनंती आहे. तुम्ही म्हणालात की सरकार सकारात्मक असताना सुद्धा हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि गणेशोत्सव सुरू असताना त्यांनी आंदोलन सुरू केले, म्हणजे कुणीतरी करायला लावतंय का तुम्हाला असं नाही, वाटतं? मला लोकशाहीतल्या आंदोलनाला असं राजकीय स्वरूप काही द्यायचं नाही. प्रत्येक जण जो तिथला संघटनावाला जो आहे तो किती ताकदीचा आहे, काय ताकदीचा आहे याच्यामध्ये जाऊन लक्ष देण्याची मला काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. संघटना कुठच्या पक्षाच्या आहेत, कोण पक्षाचं चालवतंय, कोण त्यांना मागणं सपोर्ट करतोय, कोण सपोर्ट करत नाही, हे करून मला नवा वाद कुठं काही निर्माण करायचा नाही. आज माझ्यासमोर गणेश भक्तांचे होणारे हाल थांबले पाहिजे ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे आणि तीच मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे आणि त्याच उद्देशानं मी त्यांच्याशी चर्चा केली. पडळकर म्हणतायत व्यवस्थापकीय संचालकांचं माधव पुसेकरांचं नाव त्यांनी घेऊन एकंदरीतच या संपाच्या मागं त्यांचीच करणी कारणीभूत आहे असं ते म्हणतायत. मी गोपीचंद पडळकरांशी थेट बोललेलो नाहीये. त्यांचं म्हणणं जे काय आहे ते मी त्यांच्याकडनं ऐकून घेईन. गोपीचंद पडळकर हे विधिमंडळातील आमचे सहकारी आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी काही शंका आहे ती दूर करण्याचा आम्ही शासन म्हणून प्रयत्न करू. मागण्या मान्य होईपर्यंत आमचं चक्काजाम आंदोलन सुरूच आहे असा त्यांनी उच्चार केला. मी सांगितलं ना त्याच्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा करेन, मुख्यमंत्री महोदय करतील, देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चा करतील. माझी विनंती एवढीच आहे की गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या सुरुवातीला अशा पद्धतीचं आंदोलन होऊन गणेश भक्तांना त्रास होऊ नये एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार गणेश भक्तांचा हा सगळ्यांनी केला पाहिजे. सरकार कुठच्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय व्हायला देणार नाही आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आचारसंहिता लागेल, आचारसंहिता लागल्यानंतर काय, तर एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले निर्णय हे आचारसंहितेच्या अगोदर घेतले जातात. सर, आमदार राजन साळवी यांनी मोठं विधान केलंय की येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होईल त्यावर तुम्ही भाजपमधून निवडणूक लढवणार, भाजपच्या चिन्हावर. विश्वास ठेवू शकत नाही अशी टीका राजन साळवी असं बोलतोय. कोण बोलले? राजन साळवी बोलतोय की तुम्ही खूप पक्ष बदलले. राजन साळवींवर बोलून राजन साळवींना मला कुठेही नेता बनवायचं नाही. राजन साळवींना माझ्या निवडणुकीपासून मी 2004 पासून ओळखतो. मला राजकीय काही नियम पाळायची सवय आहे. आता निष्ठेचा जर विषय आला तर मीच 2004ला निवडणूक लढवली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं. मग आता काही उत्तर त्यांना पण द्यावी लागतील जे मी कधी बोलत नाही. त्याच्यावर राजन साळवी साहेबांचं जे काही मत आहे ते काही मनावर घेत नाही. ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही आणि माझ्यासारख्यानं राजन साळवींच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही. आणि मला निष्ठा शिकवत असताना कुठंतरी शांतपणाने जाऊन आत्मक्लेश करून 2004 पासून आतापर्यंतच्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा उदय सामंतची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये काय काय नक्की झालं हे कधीतरी आत्मक्लेश करायची वेळ येईल. पण असं तुमचे बंधू सुद्धा तिथून प्रयत्न करतायत का? आमदारकीचा प्रयत्न करतायत. राजन साळवी हे विधिमंडळातले माझे सहकारी आहेत. जरी ते उभाटा पक्षाचे आमदार जरी असले, पूर्वीच्या खासदारांचं रिफायनरीबद्दलचं मत वेगळं असलं, ह्यांचं जरी मत वेगळं असलं, आता तो पण अभ्यास आपण करा. माझ्यावर टीका करत असताना माननीय विनायक राऊत ज्यावेळी तिथले खासदार होते त्यावेळी खासदार साहेब काय सांगत होते असताना की मला रिफायनरी नकोय आणि हे काय सांगत होते की मला रिफायनरी पाहिजे. नंतर हे 15 दिवसानं काय म्हणाले, मला रिफायनरी नकोय. मग जी व्यक्ती 15 दिवसात एका विषयावर ठाम राहू शकत नाही त्यांनी मला सल्ले द्यायची आवश्यकता नाही. रत्नागिरी मतदारसंघावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी ज्यांचा पक्षाशी कुठच्याही संबंध नाही असे देशातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर साहेब आले होते, विकास आमटे साहेब आले होते आणि नाना पाटेकर आले होते. त्यांच्याकडनं मला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ह्यांच्या सर्टिफिकेटची मला आवश्यकता नाही. पण 2004 पासून आतापर्यंतच्या प्रत्येक खासदारकीच्या निवडणुकीला काय झालं हे त्यांनाच विचारा, मला विचारण्याची आवश्यकता नाही. आणि 2004ला माझ्या निवडणुकीच्या वेळी कोण निष्ठावान होतं आणि कोण निष्ठावान नव्हतं हा प्रश्न त्यांना विचारा. तरी देखील ते असं जरी माझ्यावर आक्षेपार्थ जरी बोलले असले तरी मला अजिबात राग नाही आणि त्यांच्यावर बोलून त्यांना मला अजिबात मोठं करायचं. रावसाहेब दानवे म्हणाले की अजित पवार आल्याचं नाही तर उद्धव ठाकरे यांच्या महायुतीतून जाण्याचा भाजपला फटका बसलाय. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहताय? खरंच असं रावसाहेब दानवे साहेबांनी काय विधान केलेलं आहे ते मला ऐकावं लागेल, पहिलं बघावं लागेल आणि त्याच्यानंतर माझं मत व्यक्त करणं हे योग्य ठरेल. दिशा सालियन प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना 2दा फोन केला होता अशी माहिती राणे यांनी बोलून दाखवली आहे. कशा पद्धतीने बघता फोन केला असं वाटतं का?
तर मी आता कशा पद्धतीनं बघणार ना. नारायणराव राणे साहेबांनी जर फोन केला म्हणून सांगत असतील तर राणे तर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उदय सामंत बोलत होते माध्यमांशी. तर याच प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जो काही राज्यव्यापी संप पुकारलाय, या संपामध्ये धुळे जिल्ह्यातले तब्बल 3000 कर्मचारी सहभागी झालेत. कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे धुळे जिल्ह्यातून मुंबई पुण्यासोबतच गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात सुरू असलेल्या बस सेवेवर मोठा परिणाम झालाय. दरम्यान मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.